हाच व्ह्यू बघा ना यार, किती किती जागा आहे इकडं, किती फ्री जागा आहे. अरे साल्या काला काला धुरला सोडला सगळा तोंडावर. मी तर काला वगैरे. इकडे आपली गाडी आणि तुम्हाला आता एक व्ह्यू चेक करवतो. लाईनीत पवन चक्क्यात, लाईनीत शिंपडतं पाऊस, शिंपडतं पाऊस, शिंपडतं थोडा 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 शिंपडतं पाऊस. आता जेवढं चढून आपण वरती आलो ना तेवढं आता आपण खाली उतरतोय. या रस्त्याला हेच आहे, नुसतं चढ उतर चढ उतर. डायरेक्ट क्रॉस झाली रे गाडी. आपले सगळे गॅजेट्स इकडे पडलेत. रायडिंग जॅकेट आपलं इथं पडलंय. हे काय आहे यार, सगळं असंच पडलं. ही आपली कॅप, हे रायडिंग जॅकेट इथं पडलंय. घेऊया फटाफट, जाऊया गाडीवर, वाइंड अप करूया. गाडीवर जाऊन मोठं ब्लॉगिंग सेटअप पण सेट करायचं आहे आणि मग आपल्याला निघायचं आहे. कुठं जायचं आहे ते खाली गाडीवर गेल्यावरती तुम्हाला सांगतो. चला चलूया फटाफट. आपलं सगळं सामान घेऊन आपण चाललोय. हेल्मेट हे सगळं लागतं स्कूटीवर. ही समोर आहे आपली स्कूटी. बिल्डिंगचा रस्ता पूर्ण फोडलाय. स्कूटीची कंडिशन थोडी खराब आहे, तिला साफ करूया आपण. तर सकाळी सकाळी आपल्यासोबत झालेला एक मस्त जोक. मी घरातनं निघलो होतो, आता ओल्ड पनवेलला आहे मी. मला परत थांबावं लागलं. इकडं आल्यावर मला माहिती पडलं की मी तर रेकॉर्डिंगचं बटन दाबलंच नाही, रेकॉर्डिंग चालू केलीच नाही. आणि हा साहेब का मध्ये थांबला यार. कन्फ्यूज असेल कुठं खाली जायचं का वरनं जायचं. जाऊ दे, आपण जे काय मी तुमच्याशी एवढ्या वेळ बोललो ते मी परत रिपीट करतो. तर आपण आलो आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये. सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग माझ्याकडून. चला आपल्या या अमेझिंग ट्रिपला स्टार्ट करूया. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आपण चाललोय आता महादेवचे भोलेनाथचे दर्शन करायला. कुठं चाललोय तर चाललोय आपण भीमाशंकरला. हे सगळं माझा इंट्रो मी घेऊन झाला, त्याच्यानंतर मला रिअलाइज झालं की मी कॅमेराच चालू नाही केलाय, कॅमेरा रेकॉर्डिंगच चालू नाही केलं. आणि मी आपला नुसतं बडबडतोय. घरापासून ओल्ड पनवेलला आलो, त्याच्यानंतर ओल्ड पनवेल ब्रिजवरती मला येऊन रिअलाइज झालं की अरे रेकॉर्डिंग तर होतच नाही आहे. सो आता आपण निघालोय भीमाशंकरला. भीमाशंकरची आपली स्टोरी खूप जुनी आहे. खूप दिवसांपासून जायची इच्छा आहे. लास्ट टाइम झाला निघालेलो पण मध्येच गाडीचा विषय झाला. गाडी स्टॉल झाली जागेवर, गाडी बंद झाली, गाडीचा बेल्ट तुटला. तिथं आपल्याला थोडीशी मग मशक्कत करायला लागली, थोडेसे प्रॉब्लेम फेस करायला लागले. तिथं आपला मित्र आला, मित्राने आपल्याला हेल्प केली. गाडीत पहिला फ्युएल घेऊया. आपला टोटल डिस्टन्स असणार आहे 2 वेचा काहीतरी 320 किलोमीटर्स. सध्या आपण पहिला हिला पेट्रोल घ्यायला जाऊया. बाहेरच्या पोटात पेट्रोल आहे, बाहेरला पेट्रोल घेऊया आणि मस्त राईड करूया. आता सूर्यदेवता आपल्यावरती आहेत. सध्या त्यांचा एवढा काही इफेक्ट पडत नाही आहे आपल्यावर, कारण की आता सकाळ आहे. सकाळचे 7:15 वाजलेत, 7:30 वाजले ऑलमोस्ट. आणि 155 किलोमीटर्स, घरापासून 158 दाखवत होतं. एवढं 1.5-2 किलोमीटर आलो. पण आपण बाबा काकांनी धुरला उडवला. पाटी काका ते धड मारतात ना, त्यांनी धुरला उडवला पक्का. म्हणजे मुद्दा पण नाही उडवला, ते त्यांचं काम करतात. मी त्यांच्या कामाचं मत केलंय, त्यांनी काय नाही केलंय. याच ठिकाणी सूर्यदेवाचं पण आगमन झालेलं. पहिलं पाठच्या साईडने होते म्हणून काय वाटत नव्हतं, पण हा आता फील होतंय. आता जसं थोडं थोडं आहे ना, म्हणजे गरमी येते असं वाटतंय. नंतरला काय हालत होणार आहे आपल्याला माहीत नाही, पण त्यात पण आपण एन्जॉय करू, त्यात पण आपण काहीतरी चांगलं शोधू. लिटरली सांगतो, मगाशी मी जेव्हा आपलं हे करत होतो, गाडीचं सगळं सेटअप करत होतो, मोठं ब्लॉगिंग सेटअप, गाडीला थोडासा कपडा मारला. वाटत नसेल तरी मी मारलाय, कारण की तुम्ही बिल्डिंगच्या खाली अवस्था बघाल ना, गॅस पाईपलाईनच्या नावाखाली खोदलंय आणि ते खोदून तसंच ठेवलंय. ते रिपेअर होत नाही आहे का काय होत नाही आहे, त्यामुळे गाड्या घाण होत आहेत. आणि गाड्या मेन म्हणजे बिल्डिंगच्या आत पण लागत नाहीत, गाड्या बिल्डिंगच्या बाहेर लावावं लागतात. कारण की सगळं त्यांनी खोदून ठेवलं यार. कसं काय पॉसिबल आहे एकसारखं गाड्या तिथनं एवढं स्ट्रगल करून आत आणा बाहेर आणा. त्यामुळे आम्ही बाहेरच लावतो. तर याच ठिकाणी आपलं पहिलं हॉल्ट आलं आहे आपल्याला, म्हणजे गाडीचं जेवायचं ठिकाण आलं याच ठिकाणी. तिच्यात पहिला आपण पेट्रोल घेऊया, टाकी फुल करू मस्त. तर याच ठिकाणी पेट्रोल भरून आपलं झालेलं आहे. थोडं साईडला थांबलो होतो, जॅकेट ॲडजस्ट केला आणि सगळं परत व्यवस्थित चेक केलं. टाईम तुम्हाला दाखवतं, एक्झॅक्ट टाईम ह्यात दिसलं तर ठीक आहे. 7:32. ह्यात तर नाही दिसणार, ह्यात दिसतंय का? ह्यात दिसत असेल कदाचित. 7:32. 7:32ला आपण डॉट
निघतोय पनवेल. म्हणजे आता आपण पळसवल्यात, आता आपण पनवेल सोडतोय, ह्यात बोलण्यात काय हरकत नाही आहे. महादेवकडे हीच प्रार्थना आहे की मी दर्शनाला निघालोय, तुमच्या दर्शनाला निघालोय, तर मला नीट प्रॉपर एकदम सेफ येऊ द्या, येऊन रिटर्न घरी येऊ द्या. मला तुमचं दर्शन करायचंच आहे. लास्ट टाइम झालं ते आपण असं समजू की त्याला मंजूर नसेल म्हणून काहीतरी आपल्याला फेस करावं लागलं. बट इट्स ओके. आता आपण निघलोय तर मस्तपैकी जाऊया, पक्की मजा करूया आईच्या गावात न 12च्या भावात. पक्की मजा करूया. वरना सूर्य पण मजा करेल आपली, मजा घेईल आपली ना, आपण पण खाली पक्की मजा करत जाऊ. बस असं सोलो राईड आहे यार. आता बघा माझ्यासोबत पिलियन नाही, सोलो राईड आहे. तर मी बोलणार तर बोलणार कुणाशी, तुमच्याशी. आणि जे काय चांगलं वाईट जे काय बोलायचं असणार ते तर मी तुमच्याशी बोलणार ना मेरी जान. तुम्ही लगायचे यार कमेंट्स नाही करत. बघा सबस्क्रायबरचं वाढतायत, ठीक आहे, व्यवस्थित आहे. मला एकदम पण असं हाईप नको आहे लाईफमध्ये. जे काय होतंय ते म्हणजे होणं तेच असतं जे वरच्याला मंजूर असतं. सो मी ह्या वृत्तीचा माणूस आहे. मी म्हणजे आपण काहीतरी करू, हां असं नाही तर जे वरच्यानी ठरवलं तेच होईल. तर ह्याचा अर्थ असा नाही की आपण काही करायचं नाही. ऑब्व्हियसली आपण पण करायलाच पाहिजे. आपण केल्याशिवाय वरचा एफर्ट्स बघणार नाही आणि वरचा आपल्यावर प्रभावित होणार नाही. काय मराठी बोललो आई शपथ, प्रभावित. अरे देवा देवा पांडुरंगा, आज काय होणार आहे काय माहित. आता सकाळी सकाळी प्रभावित विभावित असे शब्द निघायला लागले म्हणजे काहीतरी डेंजरस काम आहे. आणि याच ठिकाणी आपल्या, अरे बापरे मेसेज आला आतमध्ये, ब्लूटूथ मध्ये वाजला रे बाबा 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 बे देवा, कसला जोरात वाजला. काय बोलत होतं, याच ठिकाणी आपला पहिला टोल, पहला 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 प्यार है, त्यातला नाही आपला पहिला टोल. जो की आपल्याला कुठलेच टोल द्यायचे नाही गाड्यांना. आपलं कुठं टोल आहेत यार, नो नो बाबा, नो टोल. आणि विषय असा आहे ना यार, आज भारी भारी वाटतंय असं राईड करायला ना, वेगळंच वाटतंय, मस्त भारी वाटतंय. काय वाटतंय त्याचं कारण मला माहिती आहे. कारण की आज कसं आपला स्वतःचा रायडिंग जॅकेट घातलं आहे ना, नवीन, त्यामुळे आता एकदम भारी वाटतंय. असं एकदम हा काहीच्या काय वाटतंय, एक्साइटमेंट बघताय तुम्ही म्हणजे राईडची. हा मध्ये आहे ना कॅमेरा स्लिप मोडवर जातो ना, मला अशी दुगदुग 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 झापूक झुपूक अशी होते माहिती आहे. तर काय बोलत होतं, हा असं काहीतरी असं वेगळं जाते. एरवी कसं पहिल्यांदा रायडिंग जॅकेट घातलं अशातली गोष्ट नाही आहे, पण एरवी कसं तो भाड्याचा असायचा ना, मित्रांचा असायचा ना. मित्रांचा म्हणजे आपला, त्यामुळे घ्यायची गरज नाही लागली. आता मित्रांचे झाले जुने, त्यामुळे मग मी असं थोडंसं सिरियस झालो की घेऊया. आपल्याला कसं मित्रांमध्ये तुम्हाला माहिती आहे, मित्र भाई कोण नाही बोलत आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी, काय पण असो. म्हणजे ते एकदम जीवावर तसे लंगोटी यार खास भाई. मध्ये अशी आता सकाळचा टायमिंग आहे ना, मी जास्ती एकदम हे होतोय, खुश होतोय. कारण की एवढी गरमी होत नाही ना. आणि या रायडिंग जॅकेटमध्ये हे नेट आहे ना, नेट हे भोकं आहेत, आपल्याला दिसत नाही ती, पण ती भोकं आहेत. त्यातनं मस्त अशी थंड हवा वाटते आतमध्ये. आणि ती थंड हवा गरमीतच बदलणार आहे. पण आता जे आहे त्याची मजा घ्यायला काय जात. आपल्याला गाडीने प्रॉब्लेम दिला होता ना, म्हणून मी आता ह्या गाडीचं ऑलमोस्ट सगळं काम केलं. फक्त इंजिन खोलायचं सोडलं तर बाकी सगळं A to Z काम झालेलं आहे गाडीमध्ये. म्हणून आता ही गाडी आपण 300 किलोमीटरची राईड करतोय. 300-350 किलोमीटर म्हणा, किती पण असतील ते मी ॲट द एंड सांगेलच. राईड का करतोय तर आपण या गाडीची आता टेस्टिंग करतोय, ही गाडी केपेबल आहे का. कारण की 2019ची गाडी आहे ही. ऑलमोस्ट 31,847 म्हणजे 31,850 किलोमीटर्स पकडा आपण केलेलं आहे. म्हणजे घरी येईपर्यंत ती होईल 32,000 होईल आता घरी येईपर्यंत. तर गाडी एवढी चालली आहे. मला नाही वाटत ह्या इंजिनसाठी किंवा ह्या स्कूटीसाठी एवढे किलोमीटर्स एवढे असायला पाहिजे. जे लोकांसाठी एवढं नसायला पाहिजे. सर्दी झालेला माझा आवाज थोडासा तुम्हाला वेगळा येत असेल. मला सर्दी झाली आहे, हे बघा, हे प्रूफ आहे. सर्दी झाली आहे म्हणून आवाज तसा येत असेल. नजारे बघा, नजारे कायच बघाल तुम्ही. ओपन ग्राउंड, मस्त डोंगर, मस्त सूर्यदेवता. हा वा फेका अजून गरमी. असं बोलायला नको, गरमी त्या मानाने आपल्या इथं टेम्परेचर फार कमी आहे.
रास म्हणजे रास कमी आपल्या इथे टेम्परेचर. नाही तर आईला तिकडे ते राजस्थान मध्ये बाबा रे बाबा, ते लोक तर हेच बोलत असतील, हे देवा मेरे को उठाले रे. काय सीन झालाय तिकडे, 52-50 डिग्री सेल्सिअस. अरे बाबा बाबा बाबा, काय हालत असेल तिकडे, खतरनाक. केला शिंगार आज घातलंय साज, दिसते मी भारी जणू अप्सरा ही खास. हे नकरवाली कुठं निघाली, घालू दे साडी लाल गुलाबी, पागल करते तुझी मोरनिशीचा. एक नंबर गाणं कुठे नाही वाजलं अशातली गोष्टच नाहीये यार. आणि ढगाळ वातावरण, असंच राहते वातावरण. पाऊस आला तरी जमल, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. पाऊस आला तरी जमल, पाऊस आला तर मजा आहे ना डबल. खरं सांगतो, परवाच्या दिवशी असा वातावरण होता, अरे रे 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 बाबा, असला डेंजर. आईच्या गावात पाऊस पडेल, अख्खा दिवसभर ऊन नाही दाखवला, पण पाऊस तर नाहीच पडला, ती वेगळी गोष्ट, पण अख्खा दिवसभर ऊन नाही दाखवला. आणि असं चिल्ड वातावरण होतं ना, मस्त. असं वाटलंच नाही की उन्हाळा चालू आहे का काय चालू आहे. हो काका बघ भाई, CB200 वरती काय घेऊन चालले, ती कटर असते ना, कटर झाडं विडत तोडतात, ते घेऊन चाललं. तुम्हाला दाखवतो मी, मस्त क्रॅश गार्ड वगैरे लावलेत. पोऱ्याची गाडी असेल, काका घेऊन आता आला असेल एमर्जन्सी मध्ये. हे बघा असलं भारी ना, काका फुल स्वॅग मध्ये आहे. यो बॉय यो, ओ ये काका, ओ ये. मस्त वातावरण बघितलं, काय चेंज आहे ब्रो. हा काय चेंज आहे बाबा. शिंपडतं पाऊस, शिंपडतं थोडा शिंपडतं पाऊस. नाही रे गेला पाऊस काय शिंपडतं थोडं रे, दाखवू पण नाही शकत. तेव्हा इथं शिंपडला, गाड्याला आला असतं दाखवला असतं मी. शिंपडतं थोडा पाऊस, थोडा एकदम हलका. एवढं पाऊस पडतं, एवढं आमचा प्रिव्ह्यू याच्यापेक्षा जास्ती मुततं, जोरात मुततं. एवढंच पाऊस पडतो फक्त. याच ठिकाणी गप्पा मारता इकड तिकडची बकवास करता आपलं पदार्पण झालंय खोपोलीमध्ये. अरे स्वागत नाही करोगे क्या हमारा. खोपोलीच्या आपल्या खूप जुन्या आठवणी आहेत, जुन्या म्हणजे रिसेंटली आठवणी आहेत. तिच्या लाईफ टाईम नाही विसरू शकत. चांगल्या पण आहेत, काही खराब पण आहेत, ठीक आहे जाऊ दे. मस्त वरती आता मी लांब नाही बघत होतो ना, तर या डोंगरावरती धुका दिसत होता. हे सगळं वरती आपलं खंडाळा घाट आहे, पूर्ण वरती सगळं धुकड एकदम आतमधून असं दिल गार्डन झाला होता. तर तिच्या आईला कर्माचा भेंडी कसला काय मारायला, कायच नाही, धुका नाही का काय नाही, मध्येच ती पूर्ण पावसाचं वातावरण यार, एकदम मस्त चिल्ड वातावरण झालं, मजा आली ती. पण ती काय थोड्या वेळाची अशी होती, थोड्या वेळेचं सुख होतं, थोड्या वेळची शांती होती ती. आणि बघता आपण आपल्या जर्नीचे नाही म्हणताना किती 40 किलोमीटर आपण कंप्लीट केलेले आहेत. 40 किलोमीटर झालेले आहेत. आणि साल्या काला धुरला सोडला सगळा तोंडावर. मैं तो काला हो गया रे. इधर आया तो तभी कोणता गोरा था. काय झालं बाळा, ट्रॅफिक घाट चालू झाला ना, हे दम टाकायला लागलं सगळं. लोडेड गाड्या असतात ना, ते दम टाकतात मग अशा. तर त्यावेळी मधीनच त्यांचा काय भरोसा. मस्त खंडाळा घाट चालू झालाय. फॉगचा तर पत्ता नाही, मला एवढं लांबून वाटत होतं की फॉग वगैरे आहे म्हणून, पण उलट आता आहे ना, गरमी वाढल्यासारखी वाटते इकडे, कारण की गाड्या खूप आहेत ना, त्यामुळे ते होतंय. अरे यार एवढं काय झालंय, एवढा रश असं होत नाही बेसिकली इथं यार. आता वीकडे आणि वीकेंड पण नाही आहे, आणि शक्यतो होत नाही असं. हे प्रभू, ये सब क्या क्या देखना पड़ रहा है. जरा आजूबाजूनी गाड्या काढून देत नाही आम्हाला. सगळ्यांना जायची घाई आहे, जशी मला आहे भीमाशंकरला. हो, पण तुम्ही काहीतरी दुसरा विचार करशील. मला भीमाशंकरला जायची घाई आहे. अरे बाबा, हा थांबलेच भाई सगळे. हे बघ, याची गाडी पाठी जाते बघ, याची गाडी पाठी जाते बघ. अरे बाबा, पहिला चालला एक खुर्शी, पहिला साईड मारा इकडनं.
समोरनं पण गाड्या येतात ना, विषय तो आहे. हा पाठी येतो, 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 हा पाठी येतो. जा ना तिकडे. मुद्दामून करतात, चल्या अंगावर आणतात. एवढी जागा असून एक तर काही येतोय स्वतः पटेल सारखा आरामात एकदम. हा, इथं गर्मीने जीव जात आहे आणि मधीनच गाड्या पाठी येतात. बाबा तुला काय माहित हो बाजूला. अरे ओ माय गॉड, हो या मेंढ्या इन द हाऊस भाई साहब. मेंढ्याच मेंढ्या, मेंढ्याच मेंढ्या, शेळ्या मेंढ्या काय बोलायचं आहे ते दिसलं नसेल तुम्हाला अजून. हे बघा अख्खा झुंड चाललाय. हा, सगळे पॉटी करत करत हगत हगत चाललेत सगळे. ए हागऱ्यांनो, अरे सगळ्यांचे केस काढलेत भाई. बघ सगळ्यांना टकला करून टाकलाय. टकले हे टकल्यांनो, हगत हगत चाललाय. हगत हगत चाललेत भाई. एक नंबर. यांच्यामुळे ट्रॅफिक जाम आहे. नाही यार, यांच्यामुळे अजून वरती पण तेव्हा ना ट्रॅफिक आहे अजून वरती. ओ भाई आता गरमी झाली. गरम 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 असे मस्त गरम वाटते. गरम रस्ता भेटलाय तो. चला, इथं पण मेंढ्याच आहेत, शेळ्याच आहेत. ह्यांच्या आहेत मग थोडेफार केस. मामा भडकलाय. मामा मेंढ्यावाल्यानं भडकलाय बाबा. मामा बोलतोय तिकडे घे. हॅलो बाबा, सुटलं रे बाबा. हे प्रभू धन्यवाद मला तिथनं बाहेर काढल्याबद्दल. मी तर झाला असतं तिथं उबललेला अंडा झालो असतो मी. आणि रस्ता कसं मस्त इकडून तिकडून व्या 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 व्या. रस्ता वरती तिकडे दिसतो, यात दिसत नसेल रे वरती. तिथं पुणे एक्सप्रेस हायवे आहे आपला, जिथं हल्ली ट्रॅफिक ही कॉमन आहे. एक्सप्रेस वे नाव आहे, एक्सप्रेस हायवे, पण तिथं नेहमीची ट्रॅफिक आहे. आणि लोलपट्टी आहे बाबा. गाडी झोपवली मी. MSRTC भाई कभी स्लो नाही चलती. हे आहेत आपले एक्सप्रेस आहेत, एक्सप्रेस. कुठं ओव्हरटेक मारते बघ, कुठे टर्नवर. वन वे ट्रॅफिक आहे, येणारं ट्रॅफिक नाही समोर ना, म्हणून आहे ते सगळं. पण हिंमत आहे ना बाई, आपण झाला इकडनं. आपल्याला तिकडनं तर टाईम लागेल ना ST वाला. एक नंबर सोबत झालेला एक आता सीन काय झालं दाखवतो. हे बघा, हा आहे आपला कॅमेरा जो झाला हँग. आता काय माहीत किती रेकॉर्डिंग झाले वगैरे, काय माहीत. जवळच घेऊन बोलतो किती रेकॉर्डिंग झाले वगैरे ते मला माहीत नाही. आता ह्याला काढतो आणि बघतोय मेन काय इश्यू झाला आहे. हिट तर नाही होऊ शकत कारण की आता सकाळ आहे. बघूया काय झालं आहे ते. याच ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत. खंडाळा घाटात व्ह्यू पॉईंट आहे. हा एक प्रकारचा सार्वजनिक व्ह्यू पॉईंट आहे, जर तुम्हाला माहिती असेल. हा एरिया तर सगळ्यांना माहितीच आहे. हा सार्वजनिक व्ह्यू पॉईंट आहे. इथं बसायचं आणि खाली व्ह्यू पॉईंटचा फोटो काढायचा. वातावरण काय एक नंबर झालं आहे. वातावरण मस्त आहे. ह्याच्या पुढचं वातावरण मला चांगलं वाटतं. फक्त कॅमेऱ्याने आहे ना आपलं थोडंसं झोल केला आहे, तो हँग झाला आहे. त्यामुळे थोडंसं आपल्याला बघावं लागणार आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही येतो. तर बघा हँग झाला आहे ना, एकाच जागेवर आहे बघा. सो आपल्याला म्हणून थोडासा वेळ लागणार आहे. आता मी इथं थांबत नाही आहे, पण जाऊया आता सरळ लोणावळा क्रॉस करून पुढे माझं आम्ही जिथं नेहमी हॉल्ट घेतो ना तिथेच हॉल्ट घेऊ. आता मी हेल्मेट घालून परत मास्क वगैरे घालून मी मोबाईलने रेकॉर्ड करतोय. कॅमेरा मग आपण तिकडे बघू काय प्रॉब्लेम आहे आणि कॅमेरा चार्ज पण लावू आणि थोड्या वेळ आपण रेस्ट पण घेऊ. तर आपण आता थांबलो होतो लोणावळा टोलच्या पुढे. कॅमेरा काढलाय मी, कॅमेरा बघितलं काय एरर आला होता एक, त्यामुळे हँग झाला होता. आता मी ह्याला इथं चार्जिंगला लावलं आहे. थोडंसं चाय नाश्ता करूया, काहीतरी चायच घेऊया. नाश्ता तर करायची इच्छा नाही. मी अजून पुढं थांबलो असतो रे, पण कॅमेराने प्रॉब्लेम दिला त्यामुळे मग आपल्याला इथं थांबायला लागला आहे. तर याच ठिकाणी आपण पुन्हा आलेलो आहोत आपल्या गाडीवर. सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. कॅमेऱ्याला थोडीशी चार्जिंग पण केली. पॉवर बँक आता बाहेर काढलेली आहे. आता मोबाईल आपण चार्जिंग लावलेला आहे. ॲक्च्युली चार्जिंगचं सॉकेट आपण विसरून आलो आहे, त्यामुळे बरं पॉवर बँक तरी मी बॅकअपला घेऊन आलो होतो. कसं काय विसरलं माहीत नाही. आता आपण इथं थांबलो होतो फक्त हे सगळं ॲडजस्टमेंट करायला. पण वडापाव बघितला यार, मन झालं वडापाव खायचं, पण काय ते समजलंच नाही काय खाल्लं नाही खाल्लं. कारण की
सर्दी आहे, काय तोंडाला समजतच नाही काय खातोय काय नाही खातोय. विषय तोच आहे. आता कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम झाला. अशी कुठलं म्हणजे हल्ली आपली अशी कुठली गोष्ट होत नाही की भेंडी कुठली तरी जिथं आपण राईडला चाललोय कुठं चाललोय एकदम ते नीट झालं आपल्या मनासारखं झालं. काय ना काय भसड तर आहेच पाठी. आपण चाललोय भसड तर असणारच 100%. बघूया आता पुढे काय अजून चॅलेंजेस येत आहेत. 102 किलोमीटर अजून जायचं आहे आपल्याला. आणि याच ठिकाणी कारला लेफ्ट आपल्या एकविरा देवीचं गेट आलेलं आहे. या ठिकाणी श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान एकविरा मातेचा उदो एकविरायचा उदो एकविरा आई. काही प्रॉब्लेम नको आहे. वातावरण मस्त झालेलं आहे. वातावरण एक नंबर. या साईडला ऊनच नाही यार, ऊन फार कमी आहे. बाकी मस्त थंड थंड मस्त वातावरण, एक नंबर वातावरण आहे. मला तरी वाटेल पाऊस पडण्याची शक्यता आहेत आपल्याला रिटर्निंगला वगैरे. जे काय होईल जसं काय होईल ते तर तुम्हाला समजेलच, मी तुम्हाला दाखवेनच. पण वातावरण हा. तर याच ठिकाणी आपल्याला इकडून घ्यायचं आहे लेफ्ट. आपण ऑलमोस्ट तळेगावपर्यंत आलेलो आहोत. तळेगावचा म्हणजे तो फाटा आहे ना पुढे आहे. आणि आपण आता माझ्या हिशोबाने आपण ह्याच्याने चाललो आहे MIDC तलोजा MIDC रोड आहे ना त्या रोडनी चाललो आहे आपण. मॅपमध्ये तर दाखवतो आहे तळोजा MIDCचा रोड आहे. मी खूप आधी इकडनं ट्रॅव्हल केला होता. इकडं म्हणजे चाकण विकनला येणं व्हायचं तेव्हा मी इकडनं ट्रॅव्हल केलेलं आहे 1-2 वेळा. आणि खुशखबर आपण आपल्या जर्नीतले अर्ध्यापेक्षा जास्त किलोमीटर्स केलेले आहेत. फक्त आता 78 किलोमीटर्स बाकी आहेत. मध्यस्थी मी फक्त कॅमेरा चार्जिंगला ठेवला होता आणि आता मोबाईलला चार्जला लावला आहे. मोबाईलची चार्जिंग झपाझप उतरते. कॅमेऱ्याची तर ठीक आहे, चार्जिंग उतरणं साहजिक आहे, आपण रेकॉर्ड वगैरे करतो आहे. पण एवढी मजा मध्ये आता तर ऊन आहे, मध्ये आहे ना पक्की सावली ना मध्ये तर ऊन, मग परत सावली मध्ये तर ऊन. आईच्या गावात ना 12च्या भावात असली मजा ना जबरदस्त. थकवा अजिबात नाही आहे. हे ह्याच्या आईच्या गावात पूर्ण ट्रक ट्रॅफिक. सगळेजण कुठं निघले आहेत एकदाच भाई. कंटिन्यू ट्रक ट्रॅफिक कंटिन्यू. असंच इकडनं तिकडनं निघावं लागतं असंच. काय ना मीच निघलो सगळी आलीत का काय. MIDC एरिया आहे ना पूर्ण MIDC एरिया आहे. आणि असे छोटे मोठे रस्ते आहेत. त्यामुळे हे बघा असे मध्ये इकडनं रस्ता तिकडे गेला आहे, हा रस्ता मधून चालला. हो आईचे गावन एक नंबर गाडी गेली एंडेवर. काय वाटली यार समोर ना झापूक झुपूक वाचली बाई. एक नंबर. बघा ना पूर्ण कंपनी पूर्ण. आता हे तर मला ही कंपनी असेल, ह्या गोडाऊन वगैरे वाटतं तिकडे. पूर्ण हे बघा पूर्ण सगळं इकडं भाई साहब. आत्ता ट्रक ट्रॅफिक कमी झाला, पाठी खूप जास्ती होता. असं थोडंफार मध्ये असलं तर काय वाटत नाही, पण मगाशी तर कंटिन्यू यार असं वाटत होतं जे आयला सगळे ट्रक माझ्याच समोर आणून ठेवलेत का काय. उडली यार गाडी. उडली गाडी. तर हा रस्ता आहे ना मी आधी पण केलेला आहे. आपण आहे ना जायला तिकडनं तळेगाववरनं पण गेलो असतो प्रॉपर, पण तिकडनं रस्ता खराब असावा म्हणून गुगलने आपल्याला इकडनं टाकलाय. आता हा माझ्या अकॉर्डिंग हा पूर्ण आहे ना आपल्याला गावाच्या आतमधनं नेऊन आपल्याला त्या खेड चाकण हायवेला आपल्याला बाहेर काढणार. जेवढं मला वाटतंय तेवढं मी तुम्हाला सांगतोय. आता गुगल मॅपचं आपल्याला माहीत नाही काय आहे कसं आहे ते, पण हा शक्यता तीच आहे. हा गावागावांमधनं नेऊन बाहेर हायवेला काढणार. मी पावसाळे आलो होतो आणि मंडळी एवढा भारी वाटत होता ना पावसात इथं. हा म्हणजे टॉप नॉच. एक नंबर. इसके जैसा कोई हाडच नाही था. इकडच्या पेक्षा कुठला हाडच व्ह्यू नव्हता भाई. एक नंबर. बाबा रोड बघा, रोड पूर्ण इकडं जंगल आहे तिकडनं, म्हणजे फेन्सिंग पण लावले. रोड बघा, रोड आहे. मॅप मला कुठून नेतोय ना काही आयडिया नाही आहे. फक्त आपण आता तळेगाव इंडस्ट्रियल एरिया फेज 2 असा बोर्ड लागला होता. फेज 2 मधनं आपण चाललोय, पण हे पूर्ण अननोन रस्ते. आता माहीत नाही भाई हे कुठून चाललोय आपण, कसं चाललोय, पण व्ह्यू एक नंबर. हे बघा ना आता हाच व्ह्यू बघा. अरे खड्ड्यावाला नाही,
मी तर या साईडला जाऊ शकतो, गाडी नाही येते समोर. हाच व्ह्यू बघा ना यार, किती किती जागा आहे इकडं, किती फ्री जागा आहे भाई साहब. डोंगर बघा कसला मोठा आहे डोंगर, आणि इकडं बघा यार आईची कटकट, एकदम झापूक झुपूक झापूक झुपूक व्ह्यू आहे, एकदम झापूक झुपूक भाई. एक असं आहे, असं A1 भाई A1. बालांनो घरात बसू नका, बाहेर यायला लागतं. हबीबी कम टू महाराष्ट्र, ती वाली फिलिंग आहे सध्या. काय एक नंबर. अरे पावसाळी काय वाटत असेल गाईज मंडळी, पावसात कसलं जबरदस्त वाटत असेल ना रा व्ह्यू. काय खतरनाक, इथं शेती असन जबरदस्त भाई. ते माउंटेन रेंजेस बघा ना, काय पॉवर आहे. आणि वारा एवढा प्लेझेंट आहे ना, वारा बघाशी मी ती चढलो ना, तिथून वारा झालाय. वारा तुम्हाला विंड ब्लास्ट येत असेल, खतरनाक वारा वाढलाय, खतरनाक. आणि वारा थंड आहे, गरम नाही आहे, थंड आहे. मग विचार करा पावसाळी आणि थंडीमध्ये इकडे एक वेगळीच मजा असेल यार, वेगळीच दुनियादारी असेल भाई. दुनियादारी नाही बोलू शकत आपण. इकडे एक वेगळीच हवाबाजी असेल, वेगळीच क्लायमेटबाजी असेल भाई इकडं. खरं सांगतो भाई, खूप प्लेझेंट. आता परत आलो रस्त्यावर. गुगलने आहे ना आपल्याला इकडं कुठं तरी आतमध्ये घेऊन गेलता. मी थोडा गेलो पण आतमध्ये, पण रस्ता लयच खराब आहे. त्यामुळे मग मी रिटर्न आता ह्या रूटवर आलोय. बघूया ह्या रूटवरनं बाहेर हायवेला तर दाखवलं होतं मागं 17-18 किलोमीटरमध्ये आपण बाहेर निघू म्हणून. तो रस्ता खूपच खराब होता, म्हणून मग मी अवॉइड केला तो रस्ता. आपल्याला खराब रस्त्यातून जाऊन फुकट गाडीची आणि आपली वाट नाही लावून घ्यायची आहे. तिथे जर गाडी परत काय पंक्चर वगैरे झाली तर कुठं जात आहे. त्यामुळे आपण या मेन रोडने जाऊ. हे गुगलने आहे ना मला शॉर्टकटच्या नादात इकडनं आणलेलं आहे, बाकी काही नाही. हे नेहमी तसं करतं, पण आपण आपलं पण डोकं थोडं वापरायचं असतं. ठीक आहे चालेल, बघूया या रस्त्याने आता डायरेक्ट हायवेलाच बाहेर निघूया. तर आता आपण इकडे थांबलेलो आहोत. मस्त वेदर चेक करा, खूप जास्ती विंडच असेल. आता इकडे माझा आवाज फार कमी येत असेल तुम्हाला ना. आता परत मी तोच रस्ता घेतला आहे, खडबड रस्तावाला. मी गेलेलो आपला काय बोलतात त्याला, मी तिकडनं असं बाहेरनं मेन रोडने ट्राय केला, पण मी पुढे गेलो. परत मॅप बघतो, मॅप मला ह्याच रस्त्याने जायला सांगतो. तर मला समजलं नाही मी काय करू. तर मी परत ह्याच रस्त्यावर आलो. फुकटचं 10-12 किलोमीटरचा आपल्याला एक्स्ट्रा फटका पडला. इकडे आपली गाडी, आणि तुम्हाला आता एक व्ह्यू चेक करवतो. लाईनीत पवन चक्क्यात, लाईनीत. काय एक नंबर व्ह्यू आहे. तसं तर व्ह्यू आहे एक नंबर, पण विषय असा आहे की हा गावातला रस्ता अजूनही संपत नाही आहे. तर प्रॉब्लेम झाला आहे, गावातला रस्ता संपत नाही. त्यामुळे आपण एक पर्टिक्युलर स्पीडमध्ये चालू शकत नाही आहे. हा असाच रस्ता आहे, आता तरी चांगला आहे, नाही तर मध्ये मध्ये खराब रस्ता येतो आहे. तर आय डाऊट की आपण व्यवस्थित चाललो आहे का नाही, मला काही समजत नाही. मी परत आता मॅप चेक करतो आहे की हायवे कधी येईल, कारण की ह्या गावातल्या रूटवरनं कसं काय पॉसिबल आहे यार. फक्त एक आहे, नजाऱ्यांची काही कमी नाही, नजारे 101 आहेत. आणि हे असंच आहे, नॉर्मल ग्रीनरी आहे, नॉर्मल हिरवळ आहे, आणि हे जबरदस्त व्ह्यू आहे. म्हणजे भाई हॅट्स ऑफ. व्ह्यूजच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हा रस्ता आहे यार, जोपर्यंत हायवे येत नाही ना तोपर्यंत अशी मनात धाकधूक भरलेली आहे की कधी येईल हायवे येणं गरजेचं आहे. नाही तर आहे ना बाकी पाठचं सगळं काम काढतं, मग दुखायला लागतं. त्यामुळे हायवे येणं गरजेचं आहे. गाडी एक नंबर परफॉर्म करते आपली, गाडीचा काही वांधा नाही. मला गाडीचं टेन्शन आहे की यार ऑफरोडिंग करून काय प्रॉब्लेम झाला तर उगाच. ठीक आहे बघूया आता थोडा वेळ. आता इथं थांबतो. हेल्मेट मी अजूनही घातलेलं नाही आहे. आता विचार करतोय की हेल्मेट घालतो. मी विचार केलेला हायवे आल्यावरती हेल्मेट घालेन, पण हायवे काही येत नाही आहे आणि हेल्मेट काय घालायला भेटत. कान दुखत होते, आतमध्ये स्पीकर आहेत ना, ते स्पीकर असे टाईट होते कानाला, तर कान दुखायला लागले. म्हणून मी हेल्मेट काढलेला. तर हेल्मेट घालतो, पहिला मॅप चेक करतो काय आहे ते बघतो नाटक, आणि मग हेल्मेट घालून रप्पू चक्कर 40 किलोमीटर दाखवतो. बोर्ड पण आला होता पाठी भीमाशंकरचा, पाठीत बोर्ड आला. तिथं मला थोडं सॅटिस्फॅक्शन झालं की आपण करेक्ट आहोत, पण तरी पण मला परत एकदा चेक करायचं आहे. तुला खतरनाक टर्न आहे बघा ना, असे घाट म्हणजे छोटे छोटे घाट सेक्शन आहेत. काय माहिती किती लागले असतील मला, पण यार एक नंबर. रस्ता थोडा आहे ना कॉम्प्रोमाइजिंग आहे, मध्ये थोडासा खराब येतो म्हणून, नाहीतर व्ह्यूजच्या बाबतीत तर एक नंबर आहे भाई.
सल्यूट या रस्त्याला. पण विषय तोच आहे ना की गावाखेड्यात नाही, आणि जर मग गाडीला काही झालं तर प्रॉब्लेम, भीती वाटते त्या सगळ्या गोष्टींची. हायवे टू हायवे असलं कसं ते कसं रनिंग असतं ना. आता इथं बघा एक पण गाडी नाही आहे, काही म्हणजे मदतीचं साधन नाही इकडे. ठीक आहे, थोडी मराठी माझी समजून घ्या. भावना समजा माझी. बघा ना कसला एक नंबर टर्न आहे, पूर्ण यू टर्न. खतरनाक बाई, खतरनाक. आणि इकडं कसं आहे ना, इकडं स्प्लेंडर, पॅशन, बुलेट यांचा क्रेज आहे. ही गाडी इकडच्या एरियाला नवीन आहे, म्हणजे आपल्याला तर नॉर्मल आहे मुंबई तिकडे. लोक एकसारखी वळून बघतायत की कोण त्याला, आणि प्रॉपर गिअरमध्ये आहे ना, आज जॅकेट वगैरे घालून. हँडग्लोव्ह जाणून बुजून नाही आणले, कारण की ते मी सांगितलं ना तुम्हाला थोडंसं कम्फर्टेबल नाही आहे मी त्यात कॅमेरा वगैरे ऑपरेट करायला. रस्ता हा असाच आहे. गेले आहेत ना मी तुम्हाला सांगू, गेले 30-35 किलोमीटर रस्ता असाच आहे. त्यामुळे आपली स्पीड डाऊन झालेली आहे, बाकी काही नाही आहे. अजूनपर्यंत आपलं डिस्टन्स 30 किलोमीटर राहिले. 30 किलोमीटर भीमाशंकर, 30 किलोमीटर. आता साईन बोर्ड्स वगैरे यायला लागलेत, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही. आणि इकडं बघा ना, रस्त्याच्या मध्ये शेड लावून ठेवलं आहे. भाई खूप असं वेगवेगळं काय बघायला वाटतं. हा बंगला बघा गावाशिवाच्या बाहेर, मस्त फेन्सिंग मारून ठेवली आहे, भिंत. आणि कसलं एक नंबर, साधा सिंपल सोबर, एकदम झापूक झुपूक, जबरदस्त. इथं राईट हँड साईडला व्ह्यू बघा. आता ऊन आहे म्हणून असं पावसाळी काय होत असेल यार, पूर्ण हिरवा. आई शपथ, पावसाळी एक ट्रिप बनते भाई. जरी स्कूटीनी नाही आलं ना तरी आपल्या गँगला जमा करून कारनी यायचंय भाई, कारनी 100%. बाबा रे बाबा, तिकडं खाली होतो आपण. कंटिन्यूस चढण चालू आहे, कंटिन्यूस चढण, पूर्ण अशी चढणच चढतोय आपण. आणि आत्ता टॉपवर आल्यासारखं वाटतंय. किती खाली होतं यार, आई शपथ बाबा. डेंजर काम डेंजर, एकच नंबर भाई. स्पीड ब्रेकर. आता जेवढं चढून आपण वरती आलो ना, तेवढं आता आपण खाली उतरतोय. या रस्त्याला हेच आहे, नुसतं चढ उतर. त्याच्या व्यतिरिक्त आणि व्ह्यू बस पूर्ण. म्हणजे आपण तळेगाव सोडल्यापासून ना, MIDC सोडल्यापासून आपण माउंटेन खेळतोय. डोंगर का पाणी बरोबर. आणि आत्ता थोड्याफार गाड्या दिसायला लागल्यात, जसे का आता MS-05 वगैरे पण गाडी गेली. इथून राहिले फक्त 25 किलोमीटर आपल्याला. पण आता आम्ही पूर्ण जेवढं चढलो होतं ना, तेवढं आता उतरतोय भाई. टॉप नॉच. रस्ता कॉम्प्रोमाइजिंग आहे, बाकी यार हा जबरदस्त. आग लगा दी त्यातलं आहे. झापूक झुपूक आलं, झापूक झुपूक. त्याच्या आता थोडी तारीफ केली नाही का आले त्यातले रस्ते. या रस्त्यांमुळे मी जे बोलतोय ना, रोड कॉम्प्रोमाइजिंग आहे ते ह्याच्यामुळे. बाकी आता हे तर बघा, हे काय आहे सांगा मला. नो रस्त्यात खड्डे आहे का खड्ड्यात रस्ता आहे, मला तेच नाही समजत. पण मला एक सांगा, तुम्ही पण बोलत असाल ना, साला कसला डबल ढोलकी माणूस आहे. एकदा चांगला पण बोलतोय ना, एकदा नाव पण ठेवतोय. अरे बालांनो, ही माणसाची रीत आहे. माणूस कधीच कुठल्या गोष्टीवर खुश नाही राहू शकत, कधीच. आणि जो माणूस बोलेल ना, मी माझ्या आयुष्यात सुखी आहे, त्याच्या आयुष्यातनं जगाची मजाच निघली. हे रोड पण आपल्याला तेच शिकवतात. आता चांगला रोड आला, आता परत खडबड येईल. लाईफ पण आपली तशीच आहे भावांनो. आपल्याला अप्स अँड डाऊन्स बघावे लागणार भाई. बिलकुल खचू नका. आणि असं वाटतंय ना कुठेतरी खचताय, गाडी घ्या, राईडला वगैरे निघा, कुठेतरी फिरून या, माइंड फ्रेश करा आणि बॅक टू लाईफ भाई. हे फंडे ठेवा. बाकी कुठले तिकडचे आंडू पांडू विचार आणायची काहीच गरज नाही. झाडं बघा कशी हलतायत. विंड ब्लास्ट बघा इथं, विंड ब्लास्ट. माझा आवाज येतोय का नाही, माईक चेक करू दे. हा, माईक वरती आहे, माझा आवाज तो येतच असेल. पण A1 पण बघा ना, टर्न बघा ना, मस्ती करतोय का भाई. इसके जैसा कोई हाडीच नहीं है ना ब्रो. हबीबी कम टू महाराष्ट्र. जबरदस्त भाई, जबरदस्त. मी एक लेफ्ट टर्न घेतला आणि ह्या रोडला आलं. हा रोड मोठा आणि इकडे जास्ती गाड्या पण आहेत. तर मला असं वाटतं हा रस्ता आपला
मेन रस्ता आहे. आता इकडनं मंचर वगैरे त्या मार्गाने जायचं. इथे कॉप्स पण आहेत, म्हणजे हाच मेन रूट मला वाटतं तिकडे. आता मेन इश्यू काय आहे, विषय असा आहे का पेट्रोल फक्त 2 काड्या राहिलेत. मला अजून पुढं 14 किलोमीटर जायचं आहे. परत रिटर्नला मला पेट्रोल खालीच भेटेल, इथं वरती नाही भेटणार. आता मेन विषय तो झाला यार पेट्रोलचा. काय करायचं कसं काय ते आता थोडंसं मला आता आलो भ्या वाटायला लागला. भ्या काय करायचं. अरे अख्ख्या रस्त्याला कुठे पेट्रोल पंप नाही यार. एवढा 30-40 किलोमीटरचा पॅच काढला, त्यात साला एक पेट्रोल पंप नाही. आता गाडी ठीक आहे, 2 गाड्या तर आहेत इकडनं. आपल्याला आता भीमाशंकर आलो आपण, ऑलमोस्ट पोहोचलोय. एक 10-12 किलोमीटर आहे फक्त. पण विषय तोच आहे यार. बघूया, त्याच्या दरबारात आलो यार. महादेवाच्या इथं चाललोय आपण, तर करेल तोच काहीतरी करेल. बघू आपण, जे काय होईल जसं काय होईल ते तुम्हाला सांगेलच मी. पण जास्ती लांब नाही. आणि आपली गाडीचे पण फक्त 8 किलोमीटर राहिलेत 32,000 हिट करायला. 32,000 किलोमीटर आईच्या गावात स्कूटी चालणार आहे. आणि हे मोस्ट ऑफ किलोमीटर्स म्हणजे ऑलमोस्ट मीच चालवले ते सगळे किलोमीटर्स. बुलेटचे 45,000 किलोमीटर्स ते पण मीच चालवलेत. आणि आता मी ही जी कार आहे आपल्याकडे XL6, ही माझी सेकंड कार आहे. पहिला माझ्याकडे सुमो गोल्ड होती, त्यावेळेला मी व्लॉगिंग वगैरे नाही करायचो. ती गाडी मी ऑलमोस्ट 1,25,000 किलोमीटर चालवली होती. सुमो ती सेकंड हँड गाडी होती. आणि त्या गाडीनंतर ही आपली XL6, ही पण 45,000 अबाव किलोमीटर्स गाडी चाललेली आहे. आणि माझ्या घरात मी एकटाच 4 व्हीलर चालवतो, बाकी कोणी नाही. माझ्या अख्ख्या कांबळे खानदानीमध्ये कोण नाही गाडी चालवत, मीच चालवतो. माझा काका एक चालवायचा, पण हल्ली तो पण नाही चालवत आहे. मंडळी विचार करू शकता, आईची कटकट एवढे किलोमीटर्स चालवले तुम्ही भाई. मला एक प्रकारचं प्राऊड फील होतं स्वतःवर. म्हणजे जास्ती चालायचं झाडावर नको चढायला, पण मजा येते भाई. मजा एकदम मजा आली. आणि माझा नाक हळूहळू चॉक होत चाललेला आहे. हे बघा इकडं आय थिंक आहे ना स्टेजचे वगैरे ऑप्शन चालू झालं यार. भीमाशंकरचा एरिया चालू झाला आहे. हाच मेन रोड आहे. आपण आलो तो रोड पक्का फालतू होता. आपण आता त्या रोडनी परत नाही जायचं आहे, कारण की गाडीत फ्यूल घेणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या रस्त्यावर 40 किलोमीटर तरी फ्यूल पंप आहे ना, आपल्याला गाडीत फ्यूल घ्यायचं आहे. खुशखबर, याच ठिकाणी आपल्या गाडीनी 32,003 किलोमीटर झालेले आहेत. आपल्या ओडोमीटरवर गाडीनी 32,000 किलोमीटर क्रॉस केलेत. वा 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 वा. मीच माझी पाठ अशी तुपटवून घेतो. एवढे किलोमीटर गाडी चालली. आणि आपण आता भीमाशंकर महादेवच्या नगरीत पोचलेलो आहोत. हे लॅम्प बघा, हे खांबे बघा लाईटीचे, कसं त्रिशूल, डमरू आणि ओम. हे कधीपासून असं चाललं आहे, जेव्हापासून रस्ता टकाटक झाला तेव्हापासून. एक नंबर वाईब इथं आहे ना, सेम महाबळेश्वर सारखी वाईब आहे. थंड थंड वातावरण आहे, गरमी नाही आहे, अजिबात नाही आहे भाई. टू बी व्हेरी ऑनेस्ट, गरमी अजिबात नाही आहे. मस्त थंडी आहे, एकदम भारी वाटतंय. मी एवढं आता 160 किलोमीटर होतील, 160 का त्याचे जास्ती झाले असतील, तरी पण अजून माझी पॉवर ड्रेन नाही झाली आहे. तुम्ही विचार करू शकता. तो रोड आहे ना, रोड थोडा खराब होता, पण तिकडं पण ना भाई गरमी नाही झाली हो का, अजिबात गरमी नाही झाली. आजच्या गावात मी तेच हे करतोय का मी तर गरमीला घाबरत होतो, पण गरमी 1% नाही आहे भाई. उठा आणि या राईडला. आजच्या गावात कशा घरात बसून राहतं रे घरात. आणि मला असं वाटतं ना, आता रिटर्निंग टुरिस्ट जे आहे ना, त्यांची सध्या गर्दी जास्ती आहे. जाणारे तर मीच आहे, एका दुका गाड्या आहेत फक्त. हे घ्या, इकडे गाड्यांची पार्किंग पण आलेली वाटते मला, का चेकिंग आहे काय माहिती. इकडे चेकपोस्ट वगैरे असेल ना यांचा काही ना काही. मागं तर गेले ते वसुली करतात नाही का पोस्टवर, तसला पोस्ट गेला पाठी. पण तिथं 4 व्हीलरलाच फक्त पैसे होते, 2 व्हीलरला नव्हते. आणि 2 व्हीलरला कुठं नसतातच बाबा. माणसं आहेत वाटतं पक्की, आणखी गाड्या बघा, गाड्या माणसं आहेत बाबा आज पण. आणि सगळीकडच्या गाड्या आहेत, 46, 14, 12, 43, सगळ्याकडच्या गाड्या आहेत सगळ्या. तर मंडळी आता आपण पोचलेलो भीमाशंकरला. ही आहे त्यांची शेवटची पार्किंग. गर्दी नव्हती असं मला वाटत होतं की गर्दी नाही आहे,
पण गर्दी खूप आहे, खूप साऱ्या गाड्या आहे तिकडे. तरी पण ते लोक म्हणतात का 1.5-2 तास लागू शकतात दर्शनाला. ठीक आहे, 1.5-2 तास आपण लाईन लावू, त्याला काय हरकत नाही. पण जर जास्तीच 4-5 तासाची असेल तर मग कसं ते बघूया. आता आपण तिकडे जाऊन. गाडी सध्या मी इकडे पार्क केली आहे, रायडिंग जॅकेट वगैरे काढलं आहे. मी मुद्दामून टोपी घेऊन आलतो, मला माहिती आहे हेल्मेट घालतोय, माझी केस मोठी आहेत आणि ती नाही राहणार, नाही सेट राहणार नीट. त्यामुळे मी टोपी घेऊन आलतो, आदिदासची टोपी आहे. काय माहीत घरी पडी होती, उचलून आणली, पप्पाची असेल, आणली उचलून. आणि आता गाडी इथं लावल्या, गाडीवरचा कॅमेरा विमेरा आपलं रायडिंग जॅकेट वगैरे मी डिक्कीमध्ये टाकला आहे. आणि आपण आता जाऊया. ही एक छोटी पाऊच घेतली माझ्यासोबत. हेल्मेट बघू आपण तिथे हे घेऊ ना ज्यांच्याकडे काय बोलतात आरतीचं ताट किंवा काहीतरी घेऊ ना, त्यांच्याकडे ठेवू आपलं हेल्मेट. त्याला काय बुटं पण तिकडेच करू पाहिजे. तर आता बघूया इथून रस्ता. इथं मी पण पहिल्यांदा आलो, मला तर एक्साइटमेंट आहे. बघूया चला. तर असा रस्ता आहे इकडे, खूप सारं म्हणजे काम चालू आहे इकडे असं मला वाटतंय. इकडनं एंट्रन्स असेल, तो एंट्रन्स बंद करून आता इकडनं असं काढलाय. हा म्हणजे नवीन एंट्रन्स होत असेल पब्लिकसाठी. तर आपण इकडनं चालत चालू आहे, बघूया किती आहे चालत अंतर. असं थोडंसं खाली आलो, इकडनं लाईन चालू झाली. या लाईनीला नाही म्हणताना 2-2.5 तास जातील. आणि एक तिकीटवरती पण लाईन आहे, VIP पास म्हणजे VIP टाईप, 300 रुपये पर हेड. आणि तिकडनं मग आपल्याला तरी पण अर्धा तास त्या लाईनीत पण जाईल. आता मी कन्फ्यूज आहे, ही लाईन घेऊ का ती घेऊ. चला आलोच आहे तर हीच लाईन घेऊया, नको फुकट्टे. जरा आलं भोलेच्या दर्शनाला तर करूया थोडंसं आहे ना. चला याच लाईनीला लागूया. आता टाईम काय झालं, 12:14. बघूया आपले दर्शन किती वाजता होतात ते. काय नहीं आता है। हे भारी लिहिले, हे वाचा स्टॉप करून वाचा. असे पण येऊ नका, प्रवेश नाही आपल्याला. टोकरी टाकडी बरं मी फाटलेली दिसतंय वाचलो नाही तर मला दर्शन नसतं दिलं. आणि चांगलं आहे. बरोबर 1 तास झाला, 1 तासाचं जास्त ब्राईटनेस. 1:19, 12:14 आपण चालू होता. लाईन 12:14 लाईन धरली होती. आता 1:19 झाले, बरोबर 1 तास होऊन गेला. बघूया तसं 2-2.5 तास सांगितले होते. मला नाही वाटत अजून टाईम लागायला पाहिजे, कारण की आत्ता इकडे समोरच मंदिर आलं आहे. आम्हा पोस्टरमुळे फोकस नव्हतं. काढले जातं आपण असं साईडला ठेवायचे. साईडला शू ट्रॅक पण आहे, मी तर असेच साईडलाच ठेवले. हा समोर मंदिर आहे, मंदिराचा एंट्रन्स आहे समोर. तर याच ठिकाणी दर्शन आपले झालेले आहेत. लय मस्त दर्शन झाले. थोडं घाई गडबडीचंच असतं, ज्या कुठल्याही देवस्थानाच्या ठिकाणी गेलं की तिकडं थोडं घाई गडबडीचंच असतं. पण फायनली भीमाशंकरचं दर्शन आपलं झालेलं आहे. लय मस्त वाटतंय, लय भारी वाटतंय. किती आता टाईम काय झालं आहे तर 2 पावणे 2 तासात आपलं दर्शन झालं आहे.
अजून कायच पाहिजे यार एवढा लांब आलो, खूप गर्दी पण आहे. माझे शब्द आता लडखडत आहेत कारण की खरंच खूप भारी वाटतंय. थोडा टाईम इथं स्पेंड करतो, 1-2 फोटो काढायला बघतो, कोणाला तरी सांगतो आणि मग इथून निघतो. दर्शन तर आपले झालेत. मी शूज वगैरे आहे ना एकदम रॅन्डम मध्येच काढून आलेलो. तर जाऊया शूज घेऊया. मी हेल्मेट पण घेऊन गेलो भाई मंदिरात. मी हेल्मेट वगैरे ठेवायलाच विसरलो. मी जसं जसं जवळ जात गेलो ना मी हेल्मेट वगैरे सगळं विसरलो आणि मी गेलो वरती. मस्त दर्शन झाले, 1 नंबर. आता जाऊया शूज घेऊया. बाहेरून मंदिराचा व्ह्यू काहीतरी असं येतो. ही आता आपण तिकडनं गेलो आणि ही आता बॅक साईड आपण इकडनं बाहेर आलो. तर हा पाठच्या साईडनी व्ह्यू आहे. हा बघा, हा मेन गेट आहे भीमाशंकरचा एंट्रन्सचा. इथूनच पूर्ण काम चालू आहे. आता जाऊन आलो ना तर समजला कुठं काय आहे ते. तर आपण आलोय आता आपल्या गाडीवर. रिटर्निंग जर्नी चालू करतोय. घेऊया गणपती बाप्पाचं नाव. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. जय महाकाल. भोलेनाथचे दर्शन एकदम मस्त झाले. महाकालचे दर्शन एकदम मस्त झाले. 1.5-2 तासात आपले दर्शन झाले. पण एक गोष्ट सांगतो, वातावरण वा वा वा, वातावरण इज आउटस्टँडिंग. एकच नंबर वातावरण. ऊन आहे पण वारा थंड आहे. महाबळेश्वर आहे हे. महाबळेश्वरमध्ये कसं आत्ताही गेलं तरी ऊन लागेल पण थंड हवा असते, त्यामुळे काय वाटत नाही. सेम महाबळेश्वरसारखी वाईब आहे इथे. डोंगराच्या बरोबर मधोमध आहे. आणि मेन म्हणजे आत्ता विषय काय इथं माहिती आहे का, आत्ता इथं चालू आहे रिनोव्हेशनचं काम. अख्खं मंदिरनं जर बघायला गेलं तर आता सध्या त्या कंडिशन चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे. जे भक्तांसाठी जे मार्ग आहे चालायचा वगैरे वगैरे, तो आत्ता काही चांगल्या कंडिशनमध्ये नाही आहे एवढा. पण तो होतोय, तो बनतोय. पुढील म्हणजे वर्षभरात रस्ता 1 नंबर टकाटक होईल भक्तांसाठी. आता ठीक आहे, आता हे बघा, इकडचे बाहेरचे रस्ते मस्त आहेत, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त जे तिकडं दर्शनाला जाताना चालायचे रस्ते आहेत ना, ते तेवढे फक्त कॉम्प्रोमाइजिंग आहेत. दर्शन मस्त झाले यार, 1 नंबर. म्हणजे मी एवढं त्या महादेवाच्या, त्या महाकाल देवाच्या एवढं मी काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत यार. मी देवाच्या एवढ्या भक्तीमध्ये हे झालो ना की मला काही सुचेनच. मी हेल्मेट घेऊन गेलो भाई मंदिरापर्यंत. हेल्मेट मंदिराच्या आत गेल्यावरती ती एक तिथं लेडी सिक्युरिटी होती, तिला मी दिलं. तिने ते साईडला कॅरी केलं तिच्याकडे आणि मग मी दर्शन घेतले. एवढं ना म्हणजे खूप वेगळी फिलिंग आहे यार. नाही सांगू शकत. व्हिडिओ बघून प्रयत्न तर केला आहे, व्हिडिओ बनवून तुम्हापर्यंत पोचवायचा, पण सिरियसली एक वेगळीच वाईब आहे. ते बोलतात ना, भोले बाबाच्या दर्शनाला गेलो आणि तिकडे आपल्याला असं फील नाही झालं तर काय दर्शन केले आपण. खूप दिवसांपासूनच होतं जायचं आहे, पण योगच जुळत नव्हता. काही ना काय होत होतं. यायला निघालं तर गाडीचा प्रॉब्लेम निघाला. पण फायनली दर्शन झालं. ते पण केव्हा, जेव्हा त्याच्या मनात आलं तेव्हा. सो दर्शन झालं, आपण निघलं. आता या ट्रॅफिकला थोडं टॅकल करूया. सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचं आहे फ्यूल. गाडीमध्ये बघा एकच लेवल फ्यूल आहे, तर पहिला फ्यूल घेणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे खूप जास्ती. आणि आत्ता मी जाताना रूट चेंज करतो आहे. रूट तोच नाही ठेवणार, रूट आपण चेंज करू, कारण की त्या रूटनी जायला आता पेट्रोल पंप नाही आहे ना, म्हणून आपण रूट चेंज करतो आहे. तो रूट पण ठीक होता, पण आता अजून हायवे टू हायवे जाऊ आपण, समजलं. पूर्ण जंगल. आत्ता पण मला मॅप कुठून तरी दुसऱ्याच रूटनी घेऊन आला आहे. मला फ्यूल पंपला जायचं आहे. 3 रस्ते होते, त्यातनं मी शॉर्टेस्ट रस्ता निवडला, म्हणजे सगळ्यात कमी किलोमीटरवाला. असे घरं तर आहेत पण फुल जंगल आहे हा. इकडे पाठी तर मी उतरण होती तिथं गाडीची ऑलमोस्ट ब्रेक यायला लागत पण नव्हते. ब्रेक फेल व्हायला आलते, म्हणजे ती एकदम अशी खडी उतरण होती. आणि थोडी गाडीची आपण स्पीड, रस्ता चांगला होता, स्पीड पकडली ना, मध्येच मोठे खड्डे होते. पूर्ण घाबरलेलो मी की भाई ह्या जंगलातनं कोण काय आलं मध्ये. तर वाट एकही गाडी नाही आहे, गाडीचा ग पण नाही आहे इथे, आणि घरांचा तर नामोनिशान नाही आहे इकडे. समोर पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण इथे एक घर आहे पण ते पण ओसाड पडलेलं आहे. एक पाठी घर गेला, तो पण म्हणजे तो घर नव्हतं, तिथं माणसं काही जनावर नीट राहत नसतील. हवा एवढी जबरदस्त आहे ना, महाबळेश्वरची कमी नाही इथे. सेम महाबळेश्वर आहे
मोठी मोठी दरी. इथं याल ना तर माझा ऐकाल तर मेन हायवे टू हायवे संबंध ठेवा. शॉर्टकट बिटकटच्या भानगडीत पडूच नका त्याच्या आईला. बेनी डोकं खराब करायच्या गोष्टी. एवढं चांगलं दर्शन करून आलोय. हे बघा ना, तुम्ही मला सांगा ना बघून, हे आजूबाजूला आणि मी एकटाच, ते पण स्कूटीवर आहे. कुठून काय येईल, पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल. कुठून काय येईल काही सांगता येत नाही. आणि मला भीती वाटते बघा, हे असे मध्ये मध्ये असे मोठाले मोठाले खड्डे आहेत. लय डेंजर विषय झालाय माझ्यासोबत. मी आता बाबा भोले बाबाचं नाव घेतोय. मला जेमतेम त्या मेन रोडपर्यंत पोचव बस. कायच बोलू शकतो आता. गाडी फास्ट पण चालू नाही शकत. खड्ड्यात दणकली गाडीला काय झाला तर मग लागलेच मजबूत. असा विषय आहे ना. आई काय बोलू. बम बम बोले. पेट्रोल पंप भेटला बाबा. बाबा बाबा केवढंसं राहिलेलं पेट्रोल. देव पावला रे, देव पावला बाबा. पहिला टाकी फुल कर दादा. बाकी सगळं गेला उडत. देव पावला, खरंच देव पावला. ओम नमः शिवाय. बम बम बोले. जय महाकाल. गाडी ढकली. डायरेक्ट क्रॉस झाली रे गाडी. आपण पोचलोय आता आपल्या घरी. आणि पहिला घरी नाही आलो मी. पहिला गेलो, केस वगैरे कापले, कारण की आपल्याला पुढे थोडं बाहेर जायचंय उद्या परवा. तर केस वगैरे कापली, आलोय घरी, मस्त फ्रेश झालो आणि मग कॅमेरा घेतला. 7:30ला पोहोचलो मी. आता वाजलेत किती, तर आता वाजलेत ऑलमोस्ट 10 वाजले आहेत. मी 7:30लाच पोहोचलोय. बिल्डिंग खाली गाडी वगैरे लावली आणि आता वॉकिंग डिस्टन्स वरती आपला बारबार आहे, म्हणजे सलून आहे, तिकडे गेलो. केस विस कापली. मस्त दिसतंय का नाही, छावा दिसतंय का नाही भाऊ, छावाच दिसायला पाहिजे भाई. तर आपण आता बोलूया किलोमीटर्सचं. तर किलोमीटर्स आपल्याला टोटल पडले काहीतरी 370च्या पुढेच किलोमीटर्स आपलं रिडिंग झालेलं आहे. कारण की रस्ता चुकलो, जाताना पण रस्ता चुकलो, तिथे 10-12 किलोमीटर एक्स्ट्रा पडले. येताना पेट्रोल पंपच्या नादात पण परत 10-15 किलोमीटर एक्स्ट्रा पडले आपल्याला. तो कॅल्क्युलेट केला ना, तर येताना राजगुरुनगर ते थोडं आपण लांबनं आलो. जाताना थोडं शॉर्टकट गेलेलो, येताना लांबनं आलो. माझा ऐकाल तर इकडनं जर पनवेलवरनं तुम्ही जाते, मुंबई पनवेलवरनं कुठून नाही, तर इथून पहिलं तळेगावला जावा, तिकडनं मग राजगुरुनगर वरनं मग आपलं इथं जावा भीमाशंकरला. पण जरूर जावा, खूप भारी जागा आहे, खूप भारी जागा. म्हणजे मन प्रसन्न झालं जाऊन. एक नंबर जागा. मी जरूर सगळ्यांना रिकमेंड करेन, जरूर जावा. आणि बाईकनी जाता येत असेल तर बाईकनी जावा. आतला जो रूट आहे ना, तो खरंच खूप भारी आहे, लय भारी आहे. फक्त तिथं काय गाड्यांची वर्दळ कमी, आणि जर इन केस गाडीला काही झालं तर लटकू शकतो माणूस, हे पण लक्षात ठेवून जावा. त्यामुळे गाडी पूर्ण प्रिपेअर जावा, बॅकअप वगैरे, रिकव्हरी किट वगैरे घेऊन जावा. तसं काही टेन्शन आहे नाही. आता मी तर जाऊन आलो, मला काही झालं नाही. बट ठीक आहे, लय भारी होतं स्पॉट. भीमाशंकर मस्ट रिकमेंडेड आहे, सगळ्यांना जरूर जावा. मस्त मजा आली. महाबळेश्वरला जायचं असेल ना, तर महाबळेश्वर स्किप करून भीमाशंकरला जावं. सेम स्पॉट आहे, हिल स्टेशनच आहे. महाबळेश्वर पण हिल स्टेशन आहे, ते पण हिल स्टेशन आहे. वातावरण एकदम चिल्ड. ऊन तर लागत होतं. मी 2 तास लाईनीत होतो, पण 2 तास कसे निघून गेले काय समजलं नाही. गरमीचा अजिबात पत्ता नव्हता. एवढ्या गरमीमध्ये येता जाता आपल्याला गरमीचा एवढा काय प्रॉब्लेम झालेला आहे नाही. सो जरूर जावा. त्यासाठी एवढंच ठेवूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल, आवडला असेल. सगळ्यांना मराठी भाषेतच केलाय, आपल्या भाषेत केलाय, मातृभाषेत. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण की मी असेच व्हिडिओ टाकणार आहे, तुम्हाला आवडतील तसे. सो जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. सगळेजण पुन्हा एकदा बोलूया, हर हर महादेव. राईट सेफ अँड बी सेफ मंडळी. टाटा, बाय बाय, टेक केअर. नमो नमो शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोक.